नमस्कार, मी अजय कुमार कांबळे, रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शाहू ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन रुकडी या अध्यापक विद्यालयात शिक्षण घेत आहे। या अध्यापक विद्यालयात विविध उपक्रम राबवले जातात। यामध्येच व्यक्तिमत्व विकास शिबिर, या व्यक्तिमत्व विकास शिबिरांतर्गत आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो। यामध्येच पुस्तक परीक्षण हा एक उपक्रम आहे। या पुस्तक परीक्षणामध्ये आम्हाला प्राध्यापक डॉक्टर राम चट्टे सर यांनी मार्गदर्शन केले। त्यांनी आम्हाला विविध पुस्तके वाचण्यासाठी दिली। यामध्येच मी अन इल्युशन ऑफ कास्ट या पुस्तकाची निवड केली। मी हे पुस्तक ऑनलाईन वाचले। या पुस्तकाची किंमत ऑनलाईन 320 रुपये इतकी आहे। या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे चित्र आहे। तसेच या पुस्तकाचे नाव आहे। या पुस्तकाच्या मागील बाजूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहेत आणि माधुरी प्रकाशन यांचे नाव आहे। या पुस्तकाची निवड मी यासाठी केली की या पुस्तकामध्ये जाती व्यवस्थेचे निर्मूलन करण्यासाठी मार्गदर्शन कशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले आहे व ती कशी नष्ट केली जाऊ शकते याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले विचार मांडले आहेत। अन इल्युशन ऑफ कास्ट म्हणजे जातीचं समूह उच्चाटन। बेसिकली ते एक पुस्तक नाही आहे, तर ते एक भाषण आहे। आता तुम्ही म्हणाल हे भाषण कसे, तर हे पुस्तकाचे स्वरूप असं आलं की त्यामागे एक छोटीशी हिस्ट्री आहे। 1922मध्ये जातपात तोडक मंडळ नावाचं एक मंडळ स्थापन झालं होतं, जे की ते लाहोरमध्ये होतं। त्यांचा मूळ उद्देश होता की जातीपातीवर समूह नष्ट करणे आणि अशा वेळेस खऱ्या अर्थाने जातीपातीवर भाष्य करणारे एकमेव व्यक्तिमत्व होते ते म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकर। अशा वेळेस त्यांनी 1935मध्ये लाहोरमध्ये भाषणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बोलवलं होतं आणि त्यांना सांगितलं तुम्ही या आणि जातपात नष्ट कशा केल्या जातील यावर लोकांना मार्गदर्शन करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना होकार दिला। त्यानंतर जातपात तोडक मंडळाने त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही एका छोट्या स्वरूपामध्ये नेमकं भाषणाचा आलेख कसा असावा, भाषण कशा पद्धतीने करणार आहात, त्यामध्ये काय काय असणार आहे ते आम्हाला द्या, जेणेकरून आम्ही लोकांना ते देईल आणि लोकांना अजून त्यामध्ये अप्रूपता वाटेल आणि लोक येतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्णरित्या संदर्भामध्ये माहिती दिली। विशेष बाबमध्ये त्या संपूर्ण असलेल्या सिनॉप्सिसमध्ये किंबहुना त्या संपूर्ण पत्रामध्ये संपूर्ण हिंदू समाजाने केलेला काही आघात आहे, समाजाच्या इतर घटकांवर त्यांच्यावर सविस्तर भाषण केले आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा जातपात तोडक मंडळाने वाचल्या तर त्यांनी त्यांचे भाषण रद्द केलं। त्यानंतर 15 मे 1936ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भाषणाला पुस्तकाचं रूप दिलं आणि आज हे पुस्तक संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे व ते एक आदर्श पुस्तक मानले जाते। रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शाहू ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन रुकडी या अध्यापक विद्यालयात मला पुस्तक परीक्षण करण्याची संधी मिळाली व आम्हाला प्राध्यापक डॉक्टर राम चट्टे सर यांचे मार्गदर्शन लाभले, तर आमच्यात वाचनाची प्रेरणा निर्माण झाली। यासाठी प्राध्यापक डॉक्टर राम चट्टे सर यांचे मनपूर्वक आभार। धन्यवाद।